आज आपण मोहोळ तालुक्यातील वाळूज या गावात आहोत. मराठवाड्याला संलग्न असणारे हे गाव आहे. इथून बार्शी आणि उस्मानाबाद जवळ आहे. या ठिकाणी आपण एका नदीच्या कडेला आहोत. त्या शेतकऱ्यांची काय अडचण आहे, आतापर्यंत इथं कुठलाही लोकप्रतिनिधी पोचलेला नाही किंवा या नदीवर साधा स्वतंत्र झाल्यापासून पूल झाला नाही, या नागरिकांची जी मागणी आहे ती आपण जाणून घेणार आहोत. तुमचं शेत दोन नदीच्या संगमावरामध्ये आहे, तर त्याचा तुम्हाला पाणी आल्यावर काय त्रास होतो? जनावराला त्रास होतो, तुमच्या कुटुंबातील सदस्यांना त्रास होतो, शाळेला जाणाऱ्या येणाऱ्या मुलांना त्रास होतो किंवा महिलांना त्रास होतो किंवा आजारी पडलेल्या माणसाला काय त्रास होतो? पहिला पूल महत्वाचा आहे. पहिला मुद्दा म्हणजे पूल महत्वाचा आहे, कारण इकडे जाणारी वाहतूक सगळी बंद आहे. अशा अडचणी निर्माण होते ते तुम्ही वस्तूची डोळ्यानं पाहिलंय. बरोबर. कसं आहे अशी वस्तू किती आहे होय. समक्ष गावाची जवळ 40 वर्ष झाली हीच परिस्थिती आहे गावाची. पडे आणणे, बसणे, जाणे येणे, शाळा पण पाऊस लागल्यानंतर शाळाच्या विद्यार्थ्याचं हालायचं आम्ही बघतोय. मी तर काय दोन नदीच्या मध्येच आहे, आम्हाला काय आगे ना पिछे, इकडे बी नाही तिकडे बी नाही. गेला तर गेला, गेला तर वाहून गेला तर गेला, राहिला तर राहिला. अशी परिस्थिती गावाची आहे. जिल्हा परिषद लागतंय, पंचायत समिती आहे, आमदारकी आहे, आपलं विधानसभेचं आहे, लोकसभेचं आहे. प्रत्येक वेळेस आल्यावर प्रत्येक उमेदवार हीच भाषा वापरतो. पूल करतो, ही करतो, रस्ता करतो, गटार करतो, अमुक करतो, पण कोणाचा इथं म्हणजे कोणाच्या काय झालेलं नाही. ही वस्तूची त्या गावाची मी सांगायची काय गरज नाही, गाव सांगते तुम्ही. बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळेच्या मुलाची अडचण आहे दिसते तुम्हाला. लोक गाव सगळं ओरडत आहे. बरं काय पूल करा म्हणजे लोकांची व्यवस्था होईल, काहीतरी केलं पाहिजे तुम्ही, पण करीत नाहीत. ही वस्तूची ती आहे चित्र डोळ्यासमोर. बरं, मला काय म्हणायचं आहे की आता मी जेव्हा गावात फिरलो तर काय लोकांनी सांगितलं की बाबा संतोष अण्णा आलते आणि त्यांनी भेट दिली आणि त्यांनी काय तर कागद आतापर्यंत 40 वर्षात काहीच काम झालं नाही, त्यांनी शासन दरबारात एखादं पत्र दिलंय एवढं तर आम्ही ऐकू ना, अशी माहिती मिळते. त्याबद्दल काय कोण आहे? मी संतोष दादा आलतो 2-4 वेळा, मी आलतो त्यावेळेस संतोष दादा इथे येऊन गेलं नदीच्याकडे, त्यांनी पाहणी बी केली. आपण ही विषय मांडू आणि आपण ही पोलासंदर्भात आपण सगळ्या संग चर्चा करू. लोकप्रतिनिधीशी बोलले अण्णा, मी ऐकलंय बरं का. मी काय त्यांना मी बोललो नाही, म्हणजे त्यांच्या बोललेलं मी कानानं ऐकलंय. म्हणजे असं मी शासन दरबारी याचा विषय मांडून काय तोडगा काढू असं त्यांचं म्हणणं बी आलेलं आहे.